Zee 24 तास एक पाऊल पुढे। भारत आणि पाकिस्तान यांच्या जेव्हा क्रिकेटच्या मैदानात मॅच रंगते तेव्हा सर्वांचे श्वास रोखले जातात, हृदयाची धडधड वाढू लागते, कोटी कोटी नजरा क्षणाक्षणाला बदलणाऱ्या स्थितीवर नजरा लावून असतात। इंग्लंड येथे सुरू झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत 15 जून रोजी हे दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे। पिक्चर अभी बाकी है। I was going to say all you're left with now is a dead game against Pakistan, but there is no such thing, is there? Well, not only Pakistan, I don't think the Indian team has ever played a game that's literally a dead game, So I think, whenever we turn up on the field, we are expected to win. पिक्चर अभी बाकी है। धोनीच्या वक्तव्यावरून आपल्याला अंदाज आला असेल की भारत आणि पाकिस्तानची मॅच किती रंगतदार होऊ शकते। चॅम्पियन्स ट्रॉफीत होणाऱ्या मॅच मध्ये सगळ्यांच्याच नजरा खेळल्या असणार ते मॅचचा निकाल काय लागतो याकडेच। भारत पाकिस्तानच्या मैदानी युद्धात पराभूत कोणालाच व्हायचं नाहीये। देश दोन आहेत, मात्र धर्म एकच, क्रिकेट। इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया जेतेपदाच्या आणखी एक पाऊल जवळ गेली आहे। पिक्चर अभी बाकी है। भारताची सेमीफायनलमध्ये जागा पक्की झाली असून सलग 2 पराभवांमुळे पाकिस्तानचं टुर्नामेंटमधलं आव्हान संपुष्टात आलंय। पिक्चर अभी बाकी है। टुर्नामेंटच्या फॉर्मॅटनुसार पाकिस्तान करता ही मॅच केवळ औपचारिकता आहे, मात्र ही मॅच भारताविरुद्ध असल्यानं पाकिस्तानला आपली लाज वाचवण्याकरता विजय मिळवावाच लागणार आहे। त्याकरता त्यांनी माइंड गेमही सुरू केलाय। पाकिस्तानी कोच डेव्ह वॉटमोर यांनी त्याची सुरुवात केली आहे। धोनीकरता ही मॅच तितकीशी महत्वाची नसेल, मात्र आम्हाला तसं वाटत नाही। आमच्याकरता ही अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि आम्ही सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू। जेव्हा हे दोन्ही टीम्स मैदानात खेळण्याकरता उतरतात तेव्हा केवळ 22 क्रिकेटर्स हा खेळ खेळत नसतात, तर त्यांच्या समवेत कोटींच्या संख्येनं फॅन्सच्याही आशा त्यांच्याशी जोडलेल्या असतात। विजयी घोडदौड कायम राखत टीम इंडिया सेमीफायनलपूर्वी होणाऱ्या अखेरच्या लीग मॅचमध्ये विजयाची नोंद करायला उत्सुक असेल, तर दुसरीकडे सलग पराभव पाहणाऱ्या पाकिस्तानी टीमची इच्छा हीच असणार की टुर्नामेंटमधून बाहेर पडण्यापूर्वी किमान एक तरी विजय मिळवावा। रिपोर्ट झी मीडिया, मुंबई। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येत आहेत। या दोन्ही टीम्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 2दा आमने सामने आले आहेत, मात्र दोन्ही लढतीत पाकिस्ताननं बाजी मारली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्ताननं भारताला 3 विकेट्सनं पराभूत केलं होतं। या मॅचमध्ये नावेद उल हसनच्या माऱ्यामुळे भारतीय टीम 200 रन्सवर ऑल आउट झाली होती। त्यानंतर पाकिस्तानने निर्धारित 201 रन्सचं लक्ष्य युसुफ योहानाच्या नॉट आउट 180 रन्सच्या जोरावर 4 बॉल्स राखून आणि 7 विकेट गमावून पार केलं। तर 2009 मध्येही पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं। त्या मॅचमध्ये शोएब मलिकच्या धडाकेबाज सेंचुरीमुळे पाकिस्ताननं 302 रन्सचा स्कोर केला। त्यानंतर पाकिस्तानी बॉलर्सनी भारताला 248 रन्सवर ऑल आउट करत 54 रन्सनी विजय मिळवला। त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचा विचार केल्यास भारताला पाकिस्तान विरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही। पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत शनिवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत। भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची उत्सुकता आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नेहमीच असते। एजबॅस्टन येथे रंगणाऱ्या भारत पाक मॅचची तिकीटं जवळपास 5 महिने आधीच संपली असून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत पाकिस्तानला नमवण्याची किमया साधणार का याचीच आता फॅन्सना उत्सुकता आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीत धोनी ब्रिगेड अखेरच्या लीग मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध भिडण्यास सज्ज झाली आहे। कट्टर प्रतिस्पर्धी अशी ओळख असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचकडे अख्ख्या क्रिकेट विश्वाच्या नजरा लागल्यात। भारतानं सुरुवातीच्या 2 लीग मॅचेस जिंकत याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी आलंय, मात्र दोन्ही टीमच्या चाहत्यांना या लढतीत पराभव मान्य असणार नाही। आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीत सातत्याने पाकिस्तान विरुद्ध पराभूत झालेली भारतीय टीम विजय मिळवत इतिहास बदलण्याच्या तयारीत असेल। टुर्नामेंटमध्ये मजबूत बॅटिंग लाईनअप ही आतापर्यंत भारताकरता जमेची बाजू ठरली आहे। पहिल्या 2 मॅचेस करता सलग सेंचुरी झळकवणारा शिखर धवन आणि सलग हाफ सेंचुरी झळकवणारा रोहित शर्मा
यांच्याकडून पाकिस्तान विरुद्धही तशाच शानदार कामगिरीची अपेक्षा भारताला असेल. वन डाऊन येणाऱ्या विराटला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलं असलं तरी या सामन्यात त्याला मोठी खेळी करण्याची संधी असणार आहे. मिडल ऑर्डरमध्ये दिनेश कार्तिक दमदार कामगिरी करत असून त्याच्या सोबतीला असणारे कॅप्टन धोनी आणि सुरेश रैनासह रवींद्र जाडेजासारखे आक्रमक बॅट्समन. त्यामुळे पाकिस्तानी बॉलर्सना भारतीय बॅटिंगला व्यसन घालण्याकरता चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. पाकिस्तानी बॉलिंगची प्रमुख मदार असणारे ती मोहम्मद इरफान, जुनैद खान आणि वहाब रियाज या डावखुऱ्या फास्ट बॉलिंग त्रिकुटावर. तर स्पिन डिपार्टमेंटमध्ये सईद अजमल, मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांना जबाबदारीनं बॉलिंग करावी लागेल. एका दुसरा अपवाद वगळता भारताच्या तुलनेत पाकिस्तानी बॅटिंग लाईनअप बेभरवशाची आहे. दोन्ही लीग मॅचेसमध्ये पाक बॅटिंग ढेपाळली होती. इम्रान फराद आणि नासिर जमशेद यांना पाकिस्तानला मोठी ओपनिंग करून द्यावी लागणार आहे. तर मिडल ऑर्डरमध्ये मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, उमर अमीन आणि कामरान अकमलसह कॅप्टन मिसबा उल हकवर मोठी खेळी करत भारताविरुद्ध मोठं टार्गेट उभारून देण्याची जबाबदारी असेल. पण भारतीय बॉलिंगचं अटॅक पाहता पाकिस्तानी बॅट्समनना नक्कीच घाम फुटणार. कारण उमेश यादव, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या त्रिकुटासह आर अश्विन आणि टीम इंडियाचा सर रवींद्र जाडेजा आपल्या स्पिनची जादू दाखवत पाकिस्तानी बॅट्समनची परीक्षा घेण्यास सज्ज असतील. त्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता क्रिकेट रसिकांमध्ये असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.